नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, सोयाबीन आणि कापसाचे अनुदान आहे ते आत्तापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये जमा झालेले आहे. आणि असे भरपूर काही शेतकरी आहेत त्यांना हे पैसे मिळालेले आहे. आणि असे पण शेतकरी आहेत त्यांना अनुदान मिळालेले नाही. तर त्यांनी काय काम करायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2397 कोटी रुपये वितरित केले आहेत. तर मित्रांनो, गत वर्षी पिकांना मिळालेला कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कारवाई केली होती. अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रिमंडळ बैठकीतून करण्यात आलेली आहे. याद्वारे एक क्लिपवर सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित क्षेत्रापर्यंत 2397 कोटी 93 लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी एकूण 4,194 कोटी इतके रुपये निधी DBT प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1,548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2,646 कोटी 34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह आय आय तर मित्रांनो, अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महा-IT-द्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आलेले होते. पारदर्शक पद्धतीने कारवाई करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र व बँक खाते इत्यादी माहिती जमा करण्यात आली. आज जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांना आपण त्याद्वारे लाभ दिलेला आहे. आधार व अन्य माहितीची जशी जुळणी होत राहील तसं उर्वरित शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाईल. या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती असेल मित्रांनो, तो दुसरा जो काही टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळून जातील. तर मित्रांनो, तुम्ही जर KYC केली नसेल तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला एक लिंक देतो मी, त्या लिंकद्वारे तुम्ही KYC करून घ्या. तर मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.